आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सिंपली एम्ब्रियो विषयी शिकलो. ठीक आहे, एम्ब्रियो शिकलो का नाही, एंडोस्पर्म बोललो. देयर आर 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. न्यूक्लियर, त्याच्यानंतर सेल्युलर आणि तिसऱ्या नंबरचं हेलोबियल. ओके, हेलोबियल कोणामध्ये असते? ओके, दॅट इज द कुठे गेलं ते, आस्फोडेलस मध्ये ते असणार आहे, हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो. आणि मोझाईक कोणामध्ये असते? कॉर्न मध्ये असते. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ओके, एम्ब्रियो. ओके, आता बघा, पहिल्यांदा मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात, झायगोट तयार होतो. झायगोट फॉर्मेशन, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. त्याच्यापासून हा डिप्लॉइड असतो. आता झायगोट पासून त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतात आणि एम्ब्रियो तयार होतो. एम्ब्रियो काय होतो? तयार, म्हणजे जेनेसिस होते, म्हणून त्याला म्हणतात एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियो तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं? एम्ब्रियोजेनेसिस. ओके, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू द एम्ब्रियो. झायगोट पासून काय म्हणालाय? एम्ब्रियो. बघा, झायगोट पासून एम्ब्रियो बनतोय. दॅट इज कॉल्ड एज द एम्ब्रियोजेनेसिस. अँड द एम्ब्रियो इज द डेव्हलप्ड ऍट द कोणत्या रिजनला? ऍट द मायक्रोपाइल एंड. तुम्हाला माहिती आहे मायक्रोपाइल एंड म्हणजे खालचं एंड, दॅट इज द लोअर एंड, म्हणून त्याला म्हणतात मायक्रोपाइल एंड ऑफ द एम्ब्रियो साइट. आठवतं ना एम्ब्रियो साइट? एम्ब्रियो साइट अशा पद्धतीने त्याच्या मायक्रोपाइल एंडला बनते. द ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स. आता बघा, ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स आफ्टर सर्टन अमाउंट ऑफ एंडोस्पर्म फॉर्म. आता झायगोट तयार झाला असं नाही, झायगोट तयार झाल्याबरोबर एम्ब्रियो तयार होणार नाही. एंडोस्पर्म तयार खायला पाहिजे ना, म्हणून एंडोस्पर्म. पेन बघले ना आपण, प्रायमरी एंडोस्पर्म. ओके, न्यूसेलस किंवा न्यूक्लियस 3N स्ट्रक्चर असते, ट्रिपल फ्युजन मुळे तयार झालेले असते. ते तयार झालं की काय तयार होते? एम्ब्रियो आता तयार होणार आहे. एंडोस्पर्म इज फाउंड आफ्टर फर्टिलायझेशन. द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगिन. ओके, 3 प्रकार मी सांगितले, स्टेजेस म्हणतात. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन. मग हे होते किंवा पोस्ट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतरची जी प्रोसेस असते ती म्हणजे एम्ब्रियोजेनेसिस असणार आहे. ठीक आहे, आता त्याच्या अगोदर आपल्याला इथे काही स्ट्रक्चर आहेत ते बघायचं आहे. ओके, ए बी सी. काय म्हणजे ए जे ऊसपोर आहे. ठीक आहे, एकच मिनिट, इथे बघतो आपण एक एक बघायचं आहे. ए नंबरची डायग्राम, ए बी सी असं आपल्याला अल्फाबेट माहिती आहे, ए पासून ते झेड पर्यंत, ए बी सी हे सगळ्यांनाच माहिती. आता ए नंबरचं काय आहे? ऊ स्पोर. लक्षात ठेवायचं, ऊ स्पोर. मला सांगा, ऊ स्पोरचं डिव्हिजन चालू झालंय का या पहिल्या ए नंबरच्या डायग्राम मध्ये? झालंय का? नाही. पण तुम्ही जर 2 नंबरची डायग्राम बघल्या, बी नंबरची डायग्राम, तर याच्यामध्ये 2 तुकडे पडायला सुरुवात झाली. ओके, पहिला जो आहे थोडासा मोठा आहे, जो सस्पेन्सर इनिशियल आहे. काय नाव दिलं त्याचं? सस्पेन्सर. पकडून ठेवलंय म्हणून त्याला म्हणजे सस्पेन्सर इनिशियल. आणि दुसरा आहे एम्ब्रायनल इनिशियल. इनिशियल म्हणजे सुरुवात, आता तरी सुरुवात झाली. इनिशियल म्हणून पहिला सस्पेन्सर मोठा आहे आणि दुसरा एम्ब्रायनल. एम्ब्रियो कुठं असतो? कोणत्या एंडला असतो? मायक्रोपाइल, म्हणून लोअर एंड आहे ना, म्हणून तो खाली. ओके, सस्पेन्सर इनिशियल आणि एम्ब्रायनल इनिशियल. इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे. आता सी नंबरची डायग्राम बघा. मला सांगा, इथं सस्पेन्शन इनिशियलचे तुकडे पडलेत की एम्ब्रायनल इनिशियलचे? किती पडले? 3. आता समजून द्या. इथं डी मध्ये कोणाचे पडलेत? एम्ब्रायनल. डेव्हलपमेंट तर एम्ब्रियो मध्ये झाली ना, म्हणून त्याला म्हणतात एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. त्यालाच म्हणायचं एम्ब्रियोजेनेसिस. बघा, सस्पेन्शन मध्ये काय टेन्शन आहे, पकडून ठेवायचं काम करायला. बघा, इथं फॉर्म ई नंबरचे जर डायग्राम केलं ना, तर बरेच सेल तयार झाले. कोणाचे? एम्ब्रियोचे. एम्ब्रायनल इनिशियलचे बरेच सेल डिव्हिजन झाले, तयार झाले. इथं प्लिमूर तयार झाला. काय तयार झाला? प्लिमूर. आणि दुसरा काय तयार झाला? कॉटलॅडॉन. अजून तयार नाही झाला, फक्त त्यांचं एम्ब्रियोनिक स्टेज मधले दाखवलंय, ओरिजिन दाखवलंय. ओके, म्हणजे प्लिमूर आणि कॉटलॅडॉन इथं तयार होण्याची सुरुवात झाली. हे झालं ई नंबरचे डायग्राम. याच्या नंतर काय ते एफ. बघा, आता भरपूर तयार झाले. सस्पेन्सर मध्ये काय टेन्शन आहे का? नाही. पण इथं सस्पेन्सरची साईज बघा आणि इथं बघा. सस्पेन्सर फक्त पकडून ठेवण्याचं काम करते, एम्ब्रियो सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे, सस्पेन्सर. आता हे दोन्ही डायग्राम मी तुम्हाला कोरिलेट करून सांगतो. आणि जेवढं इथे सांगणार ना ते खाली वाक्यामध्ये आहे, म्हणून हे समजून घ्या. सस्पेन्सर, यहाँ देखो. दुसरा रॅडिकल, इथं पण आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर हायपोकोटायल आहे. प्लिमूर ऑलरेडी तयार झाला, प्लिमूर. ओके, त्याच्यानंतर कॉटलॅडॉन, त्याच्यानंतर प्लिमूर. ओके, हे प्लिमूर तिकडचं आहे. साईज बघा, इकडे प्लिमूर, इकडे पण प्लिमूर, इकडे कॉटलॅडॉन, तिकडे कॉटलॅडॉन, इकडे रॅडिकल, तिकडे रॅडिकल, इकडे सस्पेन्सर, तिकडे सस्पेन्सर, इकडे आपली भाषा म्हणून बोलायला आलं. एवढं लक्षात? ओके, बघा, इथं आता सगळ्यात महत्वाचे घटक तयार झाले जे प्लांट तयार होण्यासाठी आता डेव्हलप होणार आहे. कॉटलॅडॉन, ज्याच्यामध्ये फूड स्टोअर असते.
रॅडिकल ज्याच्यापासून रूट तयार होतात, प्लिमोर त्याच्यापासून काय तयार होते, शूट तयार होते. इथपर्यंत होतं का आता? नाही. पण जी नंबरच्या डायग्राम मध्ये तुम्हाला कॉटला लावून दाखवलंय, रॅडिकल दाखवत आहेत आणि काय दाखवत आहे, प्लिमोर. आणि हे तिघं पण कोणापासून डेव्हलप झालेले आहेत? कोणापासून? एम्ब्रिओनिक, एम्ब्रिओ पासून. सस्पेन्सर पासून आहेत का? नाही, एम्ब्रिओ पासून. आता इथे थोडीशी प्रॉपर डायग्राम आहे ती आपण बघूया. पहिला आहे स्कुटेलम, स्कुटेलम. ओके. त्याच्यानंतर कोलेप्टाइल, सगळं सांगणार आहे, फक्त लक्ष द्या. स्कुटेलम, कोलेप्टाइल, नंतर शूटचा अपेक्स. अपेक्स म्हणजे वरचा भाग, शूट म्हणजे खोड, शूट. ओके. दोन सिस्टीम असतात प्लांट्स मध्ये, रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. शूट सिस्टीम म्हणजे अबोव द सॉइल, रूट सिस्टीम म्हणजे बिलो द सॉइल, मूळ आणि खोड. खोडाचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे शूट, अपेक्स. ओके. त्याच्यानंतर इथे काय आहे, इपिब्लास्ट, ज्याच्यापासून रूट तयार होतात ते रॅडिकल, आणि रूटच्या वर एक टोपी असते त्याला म्हणायचं रूट कॅप, आणि खाली काय असतं, कोलिओरायझा. सगळ्यात खाली कोलिओरायझा, सगळ्यात वर कोलेप्टाइल, त्याच्यावर स्कुटेलम. लक्षात ठेवा, कोलेप्टाइल, कोलिओरायझा, स्कुटेलम, रूट कॅप, रॅडिकल. ओके. वर असणार आहे, आणि हे इपिब्लास्ट. फक्त लक्षात ठेवा. डन. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? एच. याच्यानंतर काय येते? ओके, एच पर्यंत आले आपण. पुढे काय झाले का त्यांनी? हो, ठीक आहे. ही डायग्राम कशाची? एम्ब्रिओची आहे ना ती. ठीक. हे डायकॉट मधले, चला काय अडचण नाही. आता इथं जर तुम्ही बघल्या, ए नंबरची डायग्राम कोणती ती? ऊसपोर. आठवते ना ती डायग्राम? ऊसपोर होता. काय डिव्हिजन चालू झालं होतं का? नाही. दुसऱ्या नंबरची दोन सेल तयार झाले होते, त्याला म्हणायचं प्रो एम्ब्रिओ. बघा, लक्ष द्या. प्रो म्हणजे अगोदर, एम्ब्रिओ सुरुवात झाली, आता त्याला म्हणायचं प्रो एम्ब्रिओ. ई म्हणजे एम्ब्रॉयनल इनिशियल, आठवायचं डायग्राम. त्याच्यानंतर टी म्हणजे सस्पेन्शन इनिशियल, सगळं आठवलं तुम्हाला. एम म्हणजे एम्ब्रियोनिक सॅक. आता बी1 म्हणजे फोर सेल्ड आय शेप्ड प्रो एम्ब्रिओ. E1 E2 आर फॉर्म्ड. ओके, हे लिहित आहे. ओके. एम म्हणजे काय असणार आहे? एम्ब्रिओ सॅक. ओके. मी काय करतो, अगोदर तिकडचं वाचून दाखवतो, मग आपण इकडे घेऊया, किंवा दोन्ही असं जर झूम केलं तर चालेल का असं? ओके, चला. ए नंबरची डायग्राम. ए, आता डायग्राम नाही हो का, हे इथं ए आहे. ए म्हणजे कोण आहे? ऊसपोर. बी म्हणजे, आता ही बघा, ही एक सेल, ही एक सेल, म्हणून याला काय म्हणले? प्रो एम्ब्रिओ, कारण की दोन सेल आहेत. त्याच्यानंतर काय म्हणले? ई, एम्ब्रियोनस इनिशियल. ई बघा, एम्ब्रियोनल इनिशियल. ओके. त्याच्यानंतर आहे टी म्हणजे सस्पेन्शन. इथे जे तुम्ही डायग्राम दिले ना, खाली वर दिले, सस्पेन्शन वर पाहिजे, एम्ब्रियोनिक खाली पाहिजे, खाली पाहिजे. ही डायग्राम दुसऱ्यातली आहे. जसं प्लांट्स बदलतात ना, ही डायग्राम कशातली आहे बघा, लक्ष द्या. डेव्हलपमेंट ऑफ अ डायकॉट एम्ब्रिओ ॲज इन अ कॅप्सेला, त्याच्यामध्ये डायकॉट मधले लक्षात ठेवायचं. ओके. जास्त डीप मध्ये जात नाही, कन्फ्युजन क्रिएट होतं. इकडचं वाचून दाखवतो, पुढे जातो. ओके. B1 म्हणजे फोर सेल्ड आय शेप्ड प्रो एम्ब्रिओ. E2 आर फॉर्म्ड एम्ब्रियोनिक इनिशियल. त्याच्यात तुम्हाला पेपरला काय केलं सोडून टाका. टू सेल तयार होतात, त्यांना म्हणले तेवढं सांगितलं. दोन सेल तयार होतात, ते काय असतात? प्रो एम्ब्रिओ. द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल, त्याला काय म्हणायचं? सस्पेन्शन इनिशियल. आता बघायचं, डायकॉट म्हणलं सस्पेन्शन इनिशियल कुठं असते? खाली. मोनोकॉट्स म्हणलं की वर. लक्षात ठेवा, डायकॉट चालले ना, कन्फ्युजन क्रिएट होईल, पुढे समजून जाईल तुम्हाला. ओके. मायक्रोपाइल इज कॉल्ड एज सस्पेन्शन इनिशियल सेल, अँड स्मॉलर सेल टुवर्ड्स द, that is called as the embryonic initial cell, and the suspensor cell divides transversely in a one plane to produce the filamentous suspensory of a 6 to 10 cell. म्हणजे सस्पेन्सरी सेल मध्ये काय होणार आहे? या ठिकाणी डिव्हिजन होणार आहे, आणि त्याच्यामधून फिलामेंटस टाइप तयार होणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे? फिलामेंटस टाइप तयार होणार आहे. and the first cell of the suspensor towards the micropyle end becomes the swollen and functions a hosterium. बघा, लक्षात द्या, जी पहिली सेल असणार आहे कोणाची? सस्पेन्सरची. टुवर्ड्स द मायक्रोपाइल एंड दॅट बिकम द स्वलन. स्वलन म्हणजे सुजलेली, सूज. अँड द फंक्शन ॲज द हॉस्टेरियम. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, हे हॉस्टेरियम कोणापासून डेव्हलपमेंट झालेलं असतं? सस्पेन्सियर रिजन पासून. त्यातली ती पहिली सेल असते. कशी असते ती? स्वलन असते. अँड द लोअर मोस्ट सेल ऑफ द सस्पेन्शन इज नोन ॲज द, लोअर म्हणजे लहान, कमी, लोअर हायपोफायसिस. मग तुम्हाला एवढं लक्षात पाहिजे, हायपोफायसिस सस्पेन्सरी सेलच्या बाबतीत आहे, आणि लोअर मोस्ट आहे, म्हणून द लोअर मोस्ट सेल ऑफ द सस्पेन्सर इज नोन ॲज द हायपोफायसिस. हायपोफायसिस.
hypophysis, lowermost cell of the suspensor. The suspensor helps the pushing the embryo in the endosperm. एम्ब्रियोला एंडोस्पर्म कडे ढकलण्यासाठी कोण मदत करतं? सस्पेन्सरी सेल्स. and the embryonal initial undergoes 3 successive. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. डायकॉटचं चाललंय ना, किती सक्सेसिव्ह आहे? सक्सेसिव्ह म्हणजे पाठोपाठ एक झाला, दुसरा झाला, तिसरा. त्याला म्हणायचं सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन. कोणते डिव्हिजन? टू फॉर्म द ऑक्टंट म्हणजे 8. ऑक्टंट म्हणजे 8. कसं बघा, एकाचं झालं किती तयार होतात? 2. दोघाचं झालं किती तयार होतात? यांचं झालं खालच्याचं 8 होतं तर तयार. ओके, किती झाले? ऑक्टंट. म्हणून किती सक्सेसिव्ह असणार आहे? 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन असणार आहे. and the planes of divisions are right angle to each other and the lower tier of the 4 cell often give rise to the hypopotyle. खाली जे असते ते hypopotyle असते and the radical where the 4 cells of upper tier from the plumule and one of the 2 cotyledons. The hypophysis, आठवतं आता मी काय सांगितलं? hypophysis म्हणजे lower most cell of the suspensor. एवढंच लक्षात ठेवा. बघा, लक्ष द्या. इथून काही पॉइंट असे येतात ज्याला तुम्हाला बेसिक पाहिजे. आता मी ते शिकू शकत नाही सीईटी असल्यामुळे, जे पेपरला येते तेवढं इथं सांगा, नाही तुम्ही म्हणशाल सर हे नाही, पण जेवढं सांगतो हायपोफायसिस महत्वाचं ते लक्षात ठेवायचं. बाय फर्दर डिव्हिजन गिव्ह राईज टू द पार्ट रॅडिकल अँड द रूट का. बघा, हायपोफायसिस सगळ्यात खालचं आहे म्हणून हायपोफायसिसचं काय होते? डिव्हिजन. मग सगळ्यात खाली कोण असते? रूट असते. रॅडिकलच्या पण खाली कोण असते? रूट कॅप असतो. म्हणजे जे सस्पेन्सरी होते ना, ही जी आहे सस्पेन्सर, यांचं डिव्हिजन होते आणि काय तयार होते? रॅडिकल तयार होते. रॅडिकल टोपी घालते म्हणून तिथं काय तयार होते? रूट कॅप. म्हणजे रूट कॅप कोणामुळे तयार झाली? सस्पेन्सरी सेल. यालाच नाव दुसरं काय दिलं? हायपोफायसिस. समजलं? हायपोफायसिस. Subsequently, the cells in the upper tier of the octant divided in several planes, so it becomes the heart shape, which then forms 2 lateral cotyledons and the terminal plumule. Okay, मला 2 गोष्टी सांगतो इथं थोडंसं. समजून घ्या. हे जे आहे याला म्हणूयात आपण सस्पेन्सरी. वरचं कोणतं होतं? एम्ब्रियॉन. ओके, सस्पेन्सरीच्या खाली कोण आहे सगळ्यात जास्त? हायपोफायसिस. हायपोफायसिस पासून काय तयार होते? रॅडिकल. रॅडिकलच्या खाली काय असते? एम्ब्रियनच्या सगळ्यात वर अपर मोस्ट पार्ट, त्याच्यापासून काय तयार होतो? हार्ट शेप तयार होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज द कॉटलेडॉन्स. अजून काय तयार होतं? इथंच या ठिकाणी तयार होते प्ल्युमल तयार होते. समजलं? बघा, कॉटलेडॉन तयार झाला, प्ल्युमल तयार झाला, रॅडिकल तयार झाला. हे तर महत्वाचं होतं ना. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट अशा पद्धतीने. समजलं एवढं? कोणापासून काय? आणि पेपर मध्ये क्वेश्चन तुम्हाला इथून येतो. हायपोफायसिस होतं ना, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये तेवढं झाले आणि त्याला अजून डीप मध्ये सांगता येते, पण आता काही गरज नाही. आता बघा, द एम्ब्रियो डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट अप टू ऑक्टेट स्टेज. बघा, लक्ष द्या. मोनोकॉट आहे आणि डायकॉट आहे, यांच्यामधली जी एम्ब्रियो डेव्हलपमेंट आहे ही सिमिलर असते, पण कोणत्या वेळेसपर्यंत? जोपर्यंत ते ऑक्टांट तयार करत नाही, 8 सेल तयार करत नाही तोपर्यंत. ओके, द एम्ब्रियो डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट अप टू ऑक्टंट स्टेज. द डिफरन्स अपीयर लेटर. मग त्याच्यानंतर काय होतं? त्यांच्यामध्ये फरक जाणवतो. इन अ मोनोकॉट एम्ब्रियो सिंगल कॉटलेडॉन. माहिती आहे? मोनोकॉट ज्याच्यामध्ये सिंगल काय आहे? कॉटलेडॉन आहे. डायकॉट ज्याच्यामध्ये 2 कॉटलेडॉन आहेत. फरक तर आहे ना यांच्यामध्ये. म्हणून इन मोनोकॉट एम्ब्रियो सिंगल कॉटलेडॉन ऑक्युपाय द टर्मिनल पोझिशन. म्हणजे सिंगल जे आहे ते कुठं असणार आहे? टर्मिनल पोझिशन. अँड प्ल्युमल इज द लॅटरल. हा फरक थोडासा लक्षात ठेवा. तर आला तरी द सिंगल शील्ड शेप. बघा काय म्हणलं मी? द सिंगल म्हणजे कशामध्ये येते? मोनोकॉट. शील्ड शेप्ड कॉटलेडॉन इज कॉल्ड ॲज द स्कुटेल. समजलं? म्हणजे सिंगल कॉटलेडॉन आहे, त्याला एक कव्हरिंग आहे, त्या कव्हरिंगला काय म्हणलंय?
स्कोटेलम. आठवते म्हणून स्कोटेलम सगळ्यात वर आलं म्हणून हे कोणामध्ये आढळते? मोनोकॉट मध्ये. समजलं का? बघा, the single shield shaped cotyledon is called as the scutellum. The protective sheath of the plumule is called as the coleoptile. जे पॉइंट सांगतोय महत्वाचे. आता आपल्याला इथे काय करायचंय? जे कॉटलॅडोन आहे त्याच्यावर शिल्ड म्हणजे कवच प्रोटेक्शन साठी, त्याला म्हणले स्कुटेलम. त्याच्यानंतर आहे प्ल्युमर. प्ल्युमरला पण कव्हरिंग पाहिजे ना, त्याला म्हणले कोलिओप्टाइल. त्याला काय म्हणले? कोलिओप्टाइल. त्याला काय म्हणले? कोलिओप्टाइल. अँड दॅट रॅडिकलला पण एक कव्हरिंग पाहिजे म्हणून त्याला काय म्हणले? कोलिओरायझा. त्याला काय म्हणले? कोलिओरायझा. मग आता इथे 3 शब्द महत्वाचे. स्कुटेलम वाटलं तर मी नोट करून देतो. स्कुटेलम, कोलिओप्टाइल आणि त्याच्यानंतर कोलिओरायझा. ओके, ठीक आहे. शिल्ड आहे कोणाची रे? सिंगल कॉटलॅडोनची. मोनोकॉट मध्ये. कोलिओप्टाइल कोणाची कव्हरिंग आहे? दॅट इज द प्ल्युमर. बरोबर आहे ना? आणि कोलिओरायझा इज द कव्हरिंग ऑफ रूट. रूट म्हणजे आपण रॅडिकल म्हणूया. कोणाची आहे ते? रॅडिकल. ह्याच्यातलं एक लक्षात ठेवा, इथं आर आहे, त्याला आरला पकडा. मग कोलिओरायझा म्हणजे की रॅडिकल म्हणायचं, कोलिओप्टाइल म्हणजे की प्ल्युमर म्हणायचं, असं लक्षात राहते. ओके. आणि स्कुटेलम ही शिल्ड आहे कोणाची? सिंगल कॉटलॅडोनची. 3 वरती एकावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि फायनली जे ओव्हल आहे ना, त्या ओव्हल पासून काय तयार होते? सीड. आणि ओव्हरी पासून काय तयार होते? फ्रूट. बघा लक्षात आहे. मला सांगा 2 पॉइंट, हे खूप महत्वाचे पॉइंट आहेत बेटा, लक्ष द्या. आतमधलं काय? आतमधलं काय? दॅट इज द ओव्हल. बाहेरचं काय? लक्षात. बिया कुठं असतात रे? म्हणून ती असते सीड्स. खात्यात काय? फ्रूट, ओव्हरी. समजलं? आंबा खायचा, आंबा. आंब्याची कोय कुठं असते? मध्ये. कोय काय? सीड आहे म्हणून ती कोणापासून तयार झाली? ओव्हल पासून. आंबा बाहेर खातो आपण, त्याला म्हणतात ओव्हरी पासून तयार झालं फ्रूट. कोणापासून काय आले? समजाले? इथपर्यंत आलं लक्षात? ओव्हल पासून काय तयार होतंय? सीड. ओव्हरी पासून काय तयार होतंय? फ्रूट. जाऊन पुढे आता त्याच्या अगोदर अजून जर तुम्ही म्हटलं असं थोडंसं अजून एकदा सांगा. हा एक पॉईंट आपण इथे बघूया. पण हे मेज आहे मोनोकॉट मधला. आठवते ना मोनोकॉट? मेज इज द एक्झाम्पल ऑफ मोनोकॉट. मग ह्याच्यामध्ये स्कुटेलम असेल का? असेल. बघा बरं कुठं आहे का? आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोलिओप्टाइल असेल का? आहे. प्ल्युमर असेल का? हो. प्ल्युमरला कव्हरिंग करणारा कोण असतो? कोलिओप्टाइल. रॅडिकल असेल ना? असणारच आहे. रॅडिकलला कव्हरिंग करणारा कोण असतो? कोलिओरायझा. यांच्यामध्ये सिंगल काय असते? कॉटलॅडोन असते. मग त्याला कव्हरिंग कोण करते? स्कुटेलम. खायला पाहिजे की नाही याला? त्याच्यामध्ये काय असते? एंडोस्पर्म. त्याला सीडचं एक कोट असते आणि याला एक लेअर असते, दॅट इज नोन ॲज द ॲल्युरोन लेअर, प्रोटेक्शन करण्यासाठी. समजलं? दॅट इज इन अ मेज सीड. कोणामधला आहे हा? मोनोकॉट मधला आहे. डन. दॅट इज द एम्ब्रियो जेनेसिस. काय अवघड आहे? नाही. मोनोकॉट आणि डायकॉट हे कुठपर्यंत सोबत असतात? ऑक्टेंट पर्यंत. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये फरक पडतो. आता पुढचा पॉइंट आहे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट. आता तुम्ही तर मला आत्ताच सांगितलं सर, सीड जे तयार होतात ना ते ओव्हल पासून तयार होतात. कोणापासून तयार होतात? ओव्हल पासून. ओव्हल कुठं असतात? आतमध्ये. फ्रूट जे तयार होते ते कोणापासून तयार होते? ओव्हरी पासून तयार होते. आणि यांची डेव्हलपमेंट होऊन पुढे होणार आहे. ठीक आहे. आता सीड अँड द फ्रूट डेव्हलपमेंट. मला सांगा, हे एवढं रिप्रोडक्शन झालंय प्लांटमध्ये, त्यांना पाहिजे काय? सीड पाहिजे. यांचं आउटपुट काय आहे? सीड पाहिजे. म्हणून याला म्हणले द गोल ऑफ रिप्रोडक्शन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट इज टू क्रिएट द ऑफस्प्रिंग फ्रॉम द नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे? सीड. ते सीड त्याच्यात तयार होते. And one of the ways that plants can produce offspring is by the forming the and the making the बनाएंगे सीड. असं प्लांट म्हणतात. असं मी काहीच म्हणलं रेकॉर्डिंग. बनाएंगे सीड. द प्लांट म्हणतात. The flowers must be pollinated. The flowers must be must म्हणजे pollinate करावंच लागतं, नाही तर सीड तयार होते. The flowers must be pollinated in order to produce the seed and the fruit. म्हणजे सीड अगोदर तयार होते, नंतर फ्रूट तयार होते.
सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय द, आता फ्रूट तयार करायचं अगोदर काय करावं लागेल, खरं तर गॅमेट तयार करावं लागतं, ती जुनी कहाणी. पण आता समजायचं तर दिलेले ते फर्टिलायझेशन अँड द इंट्युगमेंट ऑफ द फर्टिलाइज्ड ओव्हल परसिस्ट अँड गेट द ट्रान्सफॉर्म इनटू द सीड कोट अँड मॅच्युअर सीड. बघा इंट्युगमेंट होते ना, इंट्युगमेंट त्यांचं कन्वर्जन होते सीडचं कोट मध्ये. तुम्ही सर इंट्युगमेंट काय, सीड कोट काय, शेंगदाणे खाल्ले बेटे, नट्स म्हणतात त्यांना. मग मला आता कळालं 2 वर्षाखाली नट्स त्यांना काम म्हणतात. ग्राउंड नट असते ना, तेवढं कोण म्हणत बसते म्हणून त्यांना नट्स म्हणतात. समजाले. मी परेशान, मी एका कॅफेमध्ये गेलो होतो सगळेजण बरं. तर कॅफेमध्ये गेल्यावर त्यांनी तिथं ऑर्डर केले पिझ्झा. आम्हाला ते हे ना आवड लावले, प्रशांत सरला पिझ्झा खायचे. मग त्यांना मला म्हणाले नट्स पाहिजे, वॉन्ट नट्स सर म्हणाले. नट्स काय होतात, मला नट्स काय करतात. मग मला समजलं नाही, मी विचारलं प्रशांत सर नट्स काय होतात, म्हणजे काय वेगळं राहते का, काय नसते, शेंगदाणे होतात. मग म्हणतात ग्राउंडनट. मग मी विचार केलं त्यांना नट्स का म्हणतात, त्यांची स्पेलिंग काय ग्राउंडनटची, GROUNDNUTS. मग आता त्याच्यामध्ये असा शब्द आला की ग्राउंड म्हणायची गरज नाही, नट्स. मग मला नंतर समजलं की त्यांना नट्स का म्हणतात. आता तुम्हाला समजलंय का, माहिती काय, सगळ्यांना माहिती, तुम्ही हुशार. नट्स म्हणजे मला तेव्हा समज, मी परेशान झालो, नट्स पाहिजे. आता नट्स मध्ये काय म्हणायचं, शेंगदाणे. शेंगदाणे इथं, शेंगदाणे आपण खाल्ले, नट्स खाल्ले, नट्स. नट्सच्या मध्ये कोट असते ना, ते कोट बनलेलं असते इंट्युगमेंट. ते कशापासून बनलेलं असतं, इंट्युगमेंट. असायच नाही यार, खरं मी तुम्हाला माझे रिअल अनुभव सांगतो, माहिती आहे का, असं तुम्हाला वाटतं. इंट्युगमेंट्स पासून काय बनते रे, सीडचं कोट बनते. समजलं इथपर्यंत आलं. कुठे कोलेप्टाईल, कोलेब्रायझा, इंट्युगमेंट. पुढे आलं दिसत, त्याला बीन सीड म्हणायचं. बीन सीड 2 तुकडे पडायचे म्हणून याला म्हणतात डायकॉट. ह्याच्या बाजूला सीड कोट आहे, त्याच्यानंतर हे 2 कॉटलॅट आहेत. हे रॅडिकल आहे, हायपोकोटाईल आहे, इपिकोटाईल आहे. बघा हायपो खाली, इपी वर. त्याच्यानंतर हे सगळं काय आहे, एम्ब्रियो आहे. दॅट इज द बीन सीड. त्याला म्हणायचं डायकॉट. कसं आहे, डायकॉट. आणि हे आपलं मेस सांगितलं मी तुम्हाला, दॅट इज द मोनोकॉट. सीड समटाइम्स कन्सिस्ट ऑफ 2 डिस्टिंक्ट कवरिंग. द टिपिकल, हे बघा सीडला 2 कवरिंग असतात काही काही. द 2 डिस्टिंक्ट कवरिंग. अ टिपिकल आउटर जे असते ना त्याला म्हणायचं टेस्टा. दॅट इज नोन एज द आउटर इज कॉल्ड एज द टेस्टा. आणि आतमधलं जे इनर असते ते थिन असते, दॅट इज द टेगमन. ओके. शेंगदाणा बाहेरचं कसं असते, एकदम थिक जड, फोड पडतं की नाही, ओके तेव्हा. आणि ते म्हणजे आउटर जे असते दॅट इज नोन एज द. मग सीड आपण असं करते ना, त्याला म्हणायचं टेगमन. हो ना, हसायला नाही, खरं आहे. टेस्टा आणि टेगमन समजलं. टेस्टा म्हणजे आतमधली थिन, टेगमन. ओके. पुढच्या वेळेस जेव्हा नट्स खाशाल ना तुम्ही, ग्राउंड नट्स, तेव्हा तुम्हाला टेस्टा आणि टेगमन समजेल. त्यासोबत कॉटलॅट सुद्धा समजणार. आणि तुम्ही नीट बघला तर त्याच्यात तुम्हाला एम्ब्रियो पण दिसते. त्याला पेरले ना तर त्याच्यापासून तुम्हाला ग्राउंड नटचं काय होणार आहे, प्लांट तयार होणार आहे. ठीक आहे. ओके. इथपर्यंत आली काय, टेस्टा आणि टेगमन समजलं ना. टेस्टा आउटर, टेगमन इनर. ओके. टेस्टाचे ठीक असतो, टेगमन कसा असतो, थिन असतो. ठीक आहे. द न्यूसेलस, बघा द न्यूसेलस म्हणजे खायचं. द न्यूसेलस इन द ओव्हल मे परसिस्ट इन सम जेनेरा लाईक द ब्लॅक पेपर अँड बीट ॲज अ थिन. म्हणजे हे जे ब्लॅक पेपर वनस्पती आहे, बीट आहे, बीट माहिती आहे ना, त्यांच्यामधला जो न्यूसेलस असतो तो कसा असतो, थिन. पेपरी लेअर असतो, त्याला म्हणायचं पेरिस्पर्म. पेपर सारखा म्हणून पेरिस्पर्म. पेपर कसा असते, थिन, म्हणून पेपरी, असं म्हणजे पेपर म्हणा, पेरिस्पर्म. इन सम सीड्स द फूड रिझर्व इन द एंडोस्पर्म आर पार्शियली युज्ड अप अँड द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. म्हणजे अर्धवट त्याचा वापर केला जातो, एम्ब्रियो. ऑब्वियसली in such a seeds the endosperm remains conspicuous and fills the greater part of the seed and thus the resultant in the endospermic or the albuminous. ओके. त्याच्यामध्ये एंडोस्पर्मियस किंवा अल्ब्युमिनस, एक्झाम्पल कॅस्टर किंवा कोकोनट किंवा मेस. आता कोकोनट त्याच्यामध्ये ते काय म्हणतात त्याला, पाणी नाही रे त्याच्यात, हा कर्नल जे तयार होतं ना पांढऱ्या कलरचं, आपल्या भाषेत काय म्हणतात, खोबर. ते खोबर एंडोस्पर्म आहे. ते खोबर काय, एंडोस्पर्म. पार्शियली त्याचा वापर केलाय, पार्शियली तसं राहिले, मग आपण ते खोबर घेतलं. समजालं. ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. ते कसं आहे, एंडोस्पर्मिक आहे, अल्बुमिनस आहे, एक्झाम्पल मध्ये कास्टर आहे, त्यासोबत कोकोनट आहे आणि मेज, मका. ओके. दॅट इज द एम्ब्रियोजेनेसिस.
समजलं इथपर्यंत? कोणाला डाऊट? पुढे. इन अदर वर्ड्स, embryo absorbs the food reserve from the endosperm completely during its development stages. Thus, the endosperm disorganizes. In mature seeds, the resultant seed is the non-endospermic or the X albuminous. Example P आणि B. यांच्यामध्ये एंडोस्पर्म संपलेला असतो. यांच्यामधला एंडोस्पर्मचा वापर केलेला असतो. तो काय झालेला असतो? संपलेला असतो. And the cotyledons in some non-endospermic. आता नॉन म्हणजे नाही, एंडोस्पर्मिक म्हणजे संपला, एंडोस्पर्म संपला. The cotyledons in the non-endospermic seeds act as the food storage and others they are the first photosynthetic organ. काय म्हणाले माहिती का? म्हणजे लीफचं कन्वर्जन होतं त्यांच्यामध्ये. परत पुढे जाऊ. ओके, जर त्यांच्यामध्ये सगळा एंडोस्पर्म संपला असेल तर. अँड पुढे बघा, मायक्रोपाइल पर्सिस्ट ॲट द स्मॉल पोर इन द सीड. तुम्ही जर सीडला नीट बघले ना, तुम्हाला छोटंसं छिद्र दिसतं प्रत्येक सीडमध्ये. ओके, दिसते की नाही? ते छिद्र म्हणजे कोणतं होतं? ते मायक्रोपाइल. ते काय होतं? मायक्रोपाइल होतं. आणि बघा, मायक्रोपाइल एम्ब्रियो सारखा ठेवतो ना, एम्ब्रियो साईडला एक छिद्र होतं. ओके, स्मॉल ओपनिंग होती. ती स्मॉल ओपनिंग सीड मध्ये पण असते आणि तेव्हा पण ती काम करते. मायक्रोपाइल पर्सिस्ट ॲट द स्मॉल पोर इन अ सीड कोट टू अलो द एंट्री ऑफ द पाणी अँड द ऑक्सिजन ड्युरिंग द सोकिंग. ओके, जेव्हा ते भिजवला ठेवता, आपण भिजवते ना, जमिनीमध्ये टाकल्या, पेरल्या, पाणी दिलं, मग ते भिजतात. मग तेव्हा ते पाणी, त्याच्यानंतर ऑक्सिजन घेण्यासाठी मायक्रोपाइल गेट सारखा काम करतो. गेट माहिती ना? इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे, पुढे आता फ्रूट डेव्हलप इज ट्रिगर्ड बाय द हार्मोन प्रोड्युस्ड बाय द डेव्हलपिंग सीड. आता बघा, फ्रूट उगं डेव्हलप आहे ना, त्याच्यासाठी ट्रिगर करावं लागते. कोणामुळे? हार्मोन. कोणामध्ये? डेव्हलपिंग सीड मध्ये. ओके, ॲज मेन्शन अर्लियर, आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट इज अ फॉर्म. काय तयार झालं? झायगोट तयार झालं. अँड ओव्हरी बिगिन्स टू डिप. आता ओव्हरी बघा, ओव्हलचं सीड झालं. ओव्हरी बिगन्स टू डिफरन्शिएट इनटू द फ्रूट अँड ओव्हरी वॉल डेव्हलप इनटू द पेरिकार्प. आंबा माहिती? आंबा, आंब्याची बाहेरची कवरी, दॅट इज अ पेरिकार्प. कार्प लेअर, पेरी म्हणजे बाहेरचा, दॅट इज अ पेरिकार्प. म्हणजे जी ओव्हरीची वॉल आहे ना, ती कन्वर्जन कशामध्ये होते? पेरिकार्प. ओके, लिहितो अजून नंतर ती म्हणशील सर याच्यामध्ये पुढे लिहितो. ओव्हरी वॉल काय कन्वर्ट होईल याच्यामधून? पेरिकार्प. ओके, ओव्हरीची वॉलचं कन्वर्जन कशामध्ये झालंय? पेरिकार्प मध्ये. And pericarp is basically 3 layered. बघा, तुम्हाला बायोचं अजून नाही सांगतो. काही म्हणले काय म्हणायचं? पेरिकार्पचं कन्वर्जन कशामध्ये झाले? 3. ओके, which get differentiated in the fleshy fruit like the mango, coconut. पुढे सिग्निफिकन्स ऑफ सीड आणि फ्रूट फॉर्मेशन. म्हणजे याचा वापर काय? सगळ्यात महत्त्वाचा वापर खाण्यासाठी, पण त्याच्यापेक्षा जास्त वापर आहे सीडचा. की बाबा म्हणजे सीडचा काय असणार आहे? फ्रूट प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. जे फ्रूट हे आपल्यासाठी नसते बरं, जे फ्रूट बनवतात ते आपल्याला खायसाठी खरंच बनलेले आहे. ओके, पण ती सीडसाठी असतात, प्रायमरी सीड. ओके, म्हणजे दॅट फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड अँड फ्रूट प्रोटेक्ट द सीड इन अ इमॅच्युअर कंडिशन. दोघांना. पुढे, सीड सर्व ॲज द इम्पॉर्टंट प्रोपॅगेशन ऑर्गन युनिट ऑफ द प्लांट अँड सीड्स अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइसेस फॉर देअर डिस्पर्स स्प्रेड करणं अँड दस हेल्प इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसिस. सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांनी ते मेकॅनिझम डेव्हलप केलेलं आहे. पुढे ट्राय दिस काय. पुढे डॉर्मन्सी. ओके, डॉर्मन्सी काय बोलतो आपण? डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट. मेटाबॉलिक म्हणजे काय? आता तुम्हाला जर अरेस्ट केले पोलिसांनी तर तुम्ही तुमची दैनंदिन ऍक्टिव्हिटी करू शकता का? नाही. अरेस्ट म्हणजे स्टॉप. मेटाबॉलिक म्हणजे केमिकल रिॲक्शन. आता सीड आहे. ओके, सीड आपण हातात घेऊन चालले असं 2 दिवस हातातच आहे, तिसऱ्या दिवशी त्याच्यापासून झाड तयार झालंय का? पण त्याला तुम्ही शेतात टाका, जमिनीत पेरा, कुंडीत टाका, काही दिवसांना बघल्या तर त्याच्यापासून होते. असं का? त्याचं कारण आहे त्याला त्या कंडिशन भेटल्या नाहीत. आता तुम्हाला शिकायचंय पण शिकवणारा भेटला नाही. आता शिकायला की नाही असं आहे. तसंच मेटाबॉलिक अरेस्ट म्हणजे काय? की बाबा त्याला सिंपली मेटाबॉलिक अरेस्ट म्हणजे डॉर्मन्सी. त्याला म्हणजे तुम्ही एवढे दिवस डॉर्मंट स्टेज मध्ये होता, आता नो काय 40 मार्क काय जो काय. डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट. आणि खुशी याची आहे की सोयराच घेतलाय माझा मार्क आपला माणूस. डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट्स. आता हे जोक जर व्हिडिओ बघले नाही त्याला काहीच कळणार. ठीक आहे, फॅसिलिटेट द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग द ॲडव्हर्स एन्व्हायरमेंट कंडिशन. स्ट्रक्चरल फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम सर्व इज कॉल्ड एज द डॉर्मन्सी. डॉर्मन्सी बघा काय म्हणतात? स्ट्रक्चरल, त्याचं स्ट्रक्चर तसं बनलेलं असतं, त्यासोबत फिजिओलॉजिकल त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज
यांचं कशासाठी सर्वाईव्ह, त्याला म्हणायचं डॉर्मन्सी. बघा यंदा आलेले आपण गहू झालं, ज्वारी झालं, पुढच्या वर्षी पेरायला वापरतात, एवढे दिवस पोत्यामध्ये भरून ठेवतात, सोयाबीन झालं, सगळ्या गोष्टी एवढे दिवस ते काय असतात, डॉर्मंट असतात. ते फिजिओलॉजिकली स्ट्रक्चरली इनॅक्टिव्ह असतात, शांत. ओके, त्यांनाच म्हणायचं मेटाबॉलिकली अरेस्ट, दॅट इज नोन ॲज द डॉर्मन्सी, दॅट इज नोन ॲज द डॉर्मन्सी. मग त्यांना एकदा खायला प्यायला भेटलं, म्हणजे पाणी भेटलं, ऑक्सिजन भेटलं इन अ फेवरेबल कंडिशन. मूग माहिती आहे, मूग भिजू घातले आपण की त्यांना खायला भेटायला प्यायला भेटायला. ओके, मग ते फेवरेबल कंडिशन मध्ये आले आणि ते स्वतःला डेव्हलप करतात. अँड दे आर डिस्पर्स्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग द डॉर्मन्सी आणि वायबल सीड जर्मिनेट ओनली आफ्टर द कम्प्लिटिंग डॉर्मन्सी ऑफ अ पिरियड. त्यांचं डॉर्मन्सी पिरियड संपलं की मग ते परत काय करणार आहे, नवीन प्लांट तयार करणार आहे. पुढे एक 2 पॉइंट लक्षात ठेवायचे, त्याच्यावर पेपर येऊ शकतो, 4 आहे. लुपिनस आर्किटेक्टस दॅट इज 10,000 इयर्स जगू शकतो, त्याचं 10,000 वर्ष. ओके, सीड म्हणतो, त्याची व्हायबिलिटी आहे. त्याच्यानंतर फिनिक्स आहे ना, डॅक्टिलिफेरा दॅट इज 2,000 वर्ष. सम सीड्स आर द शॉर्ट लिव्ह, सिट्रस लिंबू. ओके, सीड राहतात ना त्याचे, शॉर्ट लिव्ह असतात. सम टायनी सीड्स आर इझी फॉर डिस्पर्स, जसं की त्याच्यामध्ये स्ट्रिंगा, ऑर्चिड्स आणि ओरोबँचा. त्याच्यामध्ये हे 2 महत्वाचे आहेत, 2च महत्वाचे लक्षात ठेवा, 10,000 आणि 2,000. ओके, लुपिनियस 10,000, फिनिक्स 2,000. ओके, लक्षात ठेवा, लुपिनियस 10,000 आणि फिनिक्स 2,000 इयर्स ते जगू शकतात. आता आहे पुढचा पॉईंट, अपोमिक्सिस. ओके, दॅट इज द अपोमिक्सिस. काय बघा, इट इज द फेनोमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू द असेक्शुअल मेथड. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की बाबा सेक्शुअल मेथड मध्ये एम्ब्रियो तयार होतो, असेक्शुअल मध्ये तर गॅमेट नसतात, पण एम्ब्रियो तयार होते का? जर होत असेल तर त्याला म्हणायचं अपोमिक्सिस. अपोमिक्सिस इज द फेनोमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो थ्रू द asexual method of the reproduction without formation of the gamete, and that act of the fertilization. Alternatively, it is the unusual sexual reproduction where there is a no meiosis, syngamy, syngamy, and embryo develops in a ovule, and ovule develop into the form a seed. बघा अजून एकदा, एवढ्या 2 गोष्टी हे पेपर लिहू शकते. एक गोष्ट, त्याच्यामध्ये गॅमेट असतात नसतात, पण काय तयार होतं, एम्ब्रियो तयार होता. इट इज द अनयुजुअल सेक्शुअल रिप्रोडक्शन वेअर देयर इज अ काय नसते त्यांच्यामध्ये मिओसिस. आता मिओसिस गॅमेट तयार करण्यासाठी वापरतात, तुम्हाला माहिती आहे, पण गॅमेट तयार होत नसेल तर मिओसिस होते का? नाही, नो मिओसिस. यांच्यामध्ये सिनगॅमी पण नसते. ओके, नो मिओसिस अँड सिनगॅमी. अँड एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट जे असते ना, ते ओव्हूल आणि ओव्हूल डेव्हलप इनटू द फॉर्म अ सीड, आणि ओव्हरी इज डेव्हलप इनटू द, त्याच्यामध्ये ओव्हरी असेल का? नसणार आहे. इन अपोमिक्सिस व्हेन अ गॅमेटोफाइट ऑर्गन, बघा लक्षात आहे, अपोमिक्सिस मध्ये जो गॅमेटोफाइट ऑर्गन और सेल प्रोड्यूस द एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन, इट इज टर्म्ड ॲज द अपोगॅमी. म्हणजे गॅमेटोफाइट ऑर्गन आहे, जसं गायनोसिम असतो ना आपला, पिस्टिल असते आपली, गायनोसिम अँडोसिम, हे गॅमेटोफाइटिक ऑर्गन आहेत. पण यांच्यामध्ये असं आहे का? नाही, म्हणजे यांच्यामध्ये काय असतो, अपोगॅमी असतो. And similarly, when diploid sporophyte cell produces diploid gametophyte without undergoing meiosis is called as the apospory. बघा त्याच्यामध्ये आपल्याला डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड तयार होतं, एवढं माहिती आहे, पण डिप्लॉइड पासून जर डिप्लॉइड होत असेल त्याला म्हणायचं दॅट इज नोन ॲज द अपोस्पोरी. अपोमिक्सिस, अपोगॅमी, अपोस्पोरी. अपोमिक्सिस, it is the process of a formation of embryo without fertilization. It is the method of asexual reproduction. दुसरं apogamy, the reproductive organ that is known as the apogamy. Okay, त्याच्यामध्ये काय होते, विदाउट apogamy, बरोबर आहे, gametophyte reproductive organ which cell produces embryo like structure that is known as the apogamy. आणि अपोस्पोरी म्हणजे काय, सिंपली formation of the sporophyte from the diploid and without the meiosis, that is known as the apospory. ओके, 3 पॉइंट लक्षात ठेवायचे, अपोमिक्सिस, अपोगॅमी, अपोस्पोरी. पुढचा पॉइंट आहे द मेन कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस. ओके, अर्थात अपोमिक्सिस एम्ब्रियो तयार होतो पण फ्युजन होत नाही. रिकरंट अपोमिक्सिस, काय रिकरंट अपोमिक्सिस. बघा, इन दिस टाइप embryos are generally rise either from the archaeoporial cell or from some other part of the nucleus. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाटल्यास तुम्ही इथे नोट करून देतो, अपॉइंट महत्वाचं, गडबड करून काही नाही, जरा जायचं असेल ते जाऊ शकता.
अपोमिक्सिस नैसर्गिक तसं मला शिकवायचं. त्याच्यानंतर अपोगॅमी, त्याच्यानंतर अपोस्पोरी. ह्याच्यामध्ये होणार आहे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. दुसऱ्यामध्ये काय होते विदाउट फ्युजन, एम्ब्रियो विदाउट फ्युजन. अपोगॅमी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन लाईक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन which produce काय तयार होतं एम्ब्रियो सॅक तयार होतं. आणि तिसरा आहे अपोस्पोरी, दॅट इज द काय डिप्लॉइड पासून तयार होते डिप्लॉइड. ओके इथपर्यंत लक्षात. पुढचा आता आपल्याला बघायचं आहे रिकरंट अपोमिक्सिस. मला थोडक्यात एक गोष्ट सांगतो. मी जेव्हा 12वीला होतो ना तेव्हा फी भरत नव्हते आम्ही चौगुले सर. खरं सांग मला बायो कसं काय एवढं येते. मी माझ्या मित्राचं हे घेतलं होतं ID कार्ड. एकच क्लास करावा 4 घंट्यात. त्याच्या क्लासमध्ये जावं कधीच लिहून घेतलं, फक्त बसून ऐका. खोटं नाही बोलत, एवढं छान बायो झालं. नाही मला तुम्ही कधीही म्हणा बायो सर शिकवा, कधी 1 नंबर. म्हणून मला हे म्हणायचं बाबा म्हणजे लेकरं गेले म्हणून म्हणणार सर तुम्हाला जे नॉलेज भेटते ना त्याचा वापर तुम्हाला 10 वर्षांना होणार आहे, 5 वर्षानंतर होणार आहे. मे बी वन टाइम विल बी कम की तुम्ही एवढं भारी बायो शिकू शकता. त्याच्यासाठी काय महत्वाचं असतं माहिती आहे का, तुम्ही तो टाइम पिरियड अगोदर घातला पाहिजे त्याच्यामध्ये. समजाल तुम्हाला आज डॉर्मन्सी समजली ना, याचा अर्थ असा की तुम्ही 5 वर्षांना जेव्हा केव्हा शिकवशाल मे बी काही बी होऊ शकते, त्यावेळेस तुम्ही ते पॉईंट आठवते की आता मी जेव्हा शिकवतो मला प्रत्येक गोष्ट आठवते. कारण की ते आपण पैसे तर भरल्यानंतर दुसऱ्याचे ID काढून गेले, बसल्या तिथं शिकल्या, त्याचा फायदा असा. आणि जिथं पैसे भरून गेलो तिथलं काहीच नाही. याचा अर्थ असा नाही, माझा म्हणणं असं आहे की बाबा जे भेटले ना जेन्युइनली सांगतोय ते घ्यायचं, त्याचा खूप फायदा होणार आहे. एवढा फायदा होणार आहे तुम्ही माझं बार नाव करणार आहोत, बार हरबार सर शिकले होते कडे डॉर्मन्सी काय असं. इथं मी काय करतो माहिती आहे काय, देअर आर सम रूल्स फॉर यू अँड मी ऑल्सो. रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द मी कालच्या पण बॅचला सांगितलं. रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द असा डेव्हलप केलाय की मला काही येणार गेलं ना तर तुम्ही म्हणायला पाहिजे सर मला हे सांगा, आणि मला तुमच्याकडून विचार असेल की तुम्ही सांगायला पाहिजे. हे जर केले ना तरच काय तर होणार. ओके आता एवढं डीपमध्ये जोग नसतं बरं असं शिकणं, हे प्रत्येक पॉईंट. ओके आणि याला अनदर एक वे असतो बरं शिकवण्याचा की डायरेक्टली मी इन फ्रंट ऑफ दॅट इथे येऊ शकतो. ओके आणि धाड मला जेवढं येते तेवढं सांगू शकतो. पण मी तुम्हाला शिकवताना काय करतो माहिती आहे का, मला जे येत नाही ना मी ते पण नोट करतो, जेणेकरून मी चुकलं असेल तर तुम्ही चुकू नये. चला जाऊ द्या यानंतर कारण की आता पॉईंट आहे. ओके आता इथपर्यंत आलं लक्षात. पुढचा जो पॉईंट आहे दॅट इज द रिकरंट अपोमिक्सिस. काय असणार आहे रिकरंट अपोमिक्सिस. अपोमिक्सिसचे प्रकार पडतात. ओके देर आर मेन कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस. त्यामध्ये बघा इन दिस टाइप द एम्ब्रियो सॅक जनरली राईज आयदर फ्रॉम कोणापासून बी आर्चिओस्पोरियल सेल और फ्रॉम सम अदर पार्ट, कोणत्या पण पार्ट पासून. पण कुठे आहे न्यूसेलस. ओके इन अ डिप्लोस्पोरी. ओके तुम्हाला आठवतं स्पोरी म्हटलं होतं मी तुम्हाला अपोस्पोरी, तसं आता डिप्लोस्पोरी म्हणजे डिप्लॉइड आहे. डिप्लोस्पोरी द अनरिड्युस्ड एम्ब्रियो सॅक्स इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. बरोबर आहे. आता डिप्लोस्पोरी मध्ये जे कोणता पण एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. सिंपली अपोमिक्सिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सॅक्स. ओके फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सिंपली आपण असं म्हणू शकतो. पण इथे या ठिकाणी जे एम्ब्रियो सॅक तयार व्हायलंय ओके त्याला रिकरंट मध्ये कसं आहे आर्चिओस्पोरियल सेल पासून तयार व्हायलंय, म्हणजे जे आणि दुसऱ्या कोणत्या पार्ट पासून होते न्यूसेलस. आणि डिप्लोस्पोरी मध्ये इट इज फॉर्म बाय द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. एक्झाम्पल आहे टॅरॅक्सकम. काय आहे टॅरॅक्सकम. इन अपोस्पोरी. ओके इन अपोस्पोरी द न्यूक्लियर सेल गिव्ह राइज टू द अपोमायटिक एम्ब्रियो सॅक. इथं 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे त्या 2 गोष्टी कोणत्या, एक ही आणि दुसरी ही. ठीक आहे मी नोट करून देतो तिथं. रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिस पहिला कोणता होता ना अपोमिक्सिस मध्ये त्यातला एक पहिला पार्ट होता. कोणत्या पार्ट पासून तयार होते एम्ब्रियो सॅक, इट फ्रॉम द आर्चिओस्पोरियल सेल. आर्चिओस्पोरियल सेल और म्हणले और पार्ट ऑफ द
कोणाचा? न्यूसेलस ना की न्यूक्लियस? याला म्हणायचं दॅट इज द रिकरंट एक. तर दुसरा दॅट इज द डिप्लो स्पोरी आहे ना, स्पोरी अपोमिक्सिस. हे जे असणार आहे हे कशापासून होणार आहे? डिप्लॉइड मेगास्पोर मदर. आणि दोघांपासून पण काय तयार होईल? हे अपोमिक्सिस वाले, पण प्रकार थोडेसे आले. ओके, आर्चिओस्पोरिया पासून किंवा पार्ट ऑफ न्यूक्लियस पासून किंवा डिप्लोस्पोरी पासून, हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर जे तयार होतं एक्झाम्पल इथे एक लक्षात ठेवा, टॅरास्कम. मी नोट करतो त्या ठिकाणी, पेपरला येऊ शकते. टॅरास्कम पेपर कसं लेखक काय करतात माहिती आहे का? पहिले 8 पानं व्यवस्थित वाचतात, शेवटचे 2 वाचत नाही. म्हणून आपल्याला हे पण करायचं. टॅरास्कम. ओके, पुढचा पॉईंट बघा आता. इथपर्यंत पुढे आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस. आपण रिकरंट अपोमिक्सिस मध्ये 2 बघितले आहे, त्याच्यामध्ये आर्चिओस्पोरी सेल पासून आणि डिप्लोस्पोरी पासून. आता दुसरा आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नॉन रिकरंट ह्याच्यामध्ये बघा, इन दिस टाइप मेगास्पोर मदर सेल अंडरगो युजुअली कोणतं डिव्हिजन आहे इथं? आता मियोटिक डिव्हिजन. बघा, जे डिप्लॉइड होतं ना मेगास्पोर मदर सेल, त्याच्यामध्ये काय होते? मियोटिक डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक फॉर्म होतात. बघा इथं हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक फॉर्म होते. याला म्हणायचं नॉन रिकरंट apomixis. And here the embryo arises either from the egg by parthenogenesis. आठवते parthenogenesis? Okay, without fertilization जर सीड तयार होत असेल त्याला म्हणायचं parthenogenesis. Or from the sometime haploid cell of the gametophyte through the apogamy. And plant produced by this method are generally sterile and do not reproduce sexually. आता क्वेश्चन जर टाकायचा असेल मला तर मी म्हणू शकतो, in which type of apomixis offsprings are sterile. तर काय मिळतं? नॉन रिकरंट. कारण की ते कसे असतात? स्टराईल असतात, ते रिप्रोड्यूस करू शकत नाही. कोणामध्ये? नॉन रिकरंट. म्हणून त्यांना म्हणजे नॉन रिकरंट. समजलं? दॅट इज द नॉन रिकरंट. आणि एक्झाम्पल आहे निकोटियाना. ओके, निकोटियाना. चला लक्षात. आणि त्याच्यानंतर आहे ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. त्याच्यानंतर कोणतं आहे? ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. निकोटियाना लक्षात कसं ठेवा, निकोटियाना आणू नका, नॉन रिकरंट असं लक्षात. Adventative embryony. In this type of embryos may develop from the somatic nucellus or from the integument along with the normal zygotic embryo. It is common in a mango. फक्त इथे एवढं एकच लक्षात ठेवायचं, ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी हे कोणामध्ये असतं? मँगो खायला चांगलं आहे, त्याचं काय सिंपली ऍडव्हेंटेजेस आहेत ना, म्हणून लक्षात ठेवा. मँगो इज वन ऑफ द ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनीचा एक्झाम्पल आहे. कोणता? मँगो. कन्सेप्च्युअल थोडं मला कमी सांगावं लागेल, जेवढं होईल तेवढं. ऑरेंज महत्वाचं आहे, लेमन महत्वाचं आहे. तिघं पण दिसले, ते कशाचे येतात? ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. ओके, इट इज अ कॉमन मँगो, ऑरेंज, लेमन एक्सेट्रा. लेमन आहे म्हणून मी कलर घेतला. इट गिव्स राईज टू द कंडिशन दॅट इज कॉल्ड एज द पॉली एम्ब्रियोनी. काय लक्षात ठेवू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा, मँगो, ऑरेंज, लेमन हे काय असतात? ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी असणार आहेत. आणि रीड करताना जो पॉईंट येत नाही तो तुम्हाला जास्त वाचायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, आता अपोमिक्सिस मध्ये जे ऑस्प्रिंग तयार होतात ना, हे जेनेटिकली कसे असतील? अपोमिक्सिस मध्ये जे ऑस्प्रिंग तयार होतात ते जेनेटिकली कसे असतील? दे आर आयडेंटिकल असणार आहेत. ओके, बघा संपणार आहेत टॉपिक. संपते काय? Genetically identical plants can be produced effectively and rapidly by the apomixis. एक्सप्लेन झालं लक्षात. अपोमिक्सिस मध्ये आपण बघितलं. ओके, आता पुढचा जो घटक बघायचा आहे तो म्हणजे पार्थिनोजेनेसिस. काय बघायचं आहे? पार्थिनोजेनेसिस. ठीक आहे. आपण जे अपोमिक्सिस बघलं होतं त्याच्यामध्ये काय तयार होत होता? एम्ब्रियो तयार होत होता. ओके, पार्थिनोजेनेसिस मध्ये काय तयार होणार? सीड तयार होत. ओके, दिस मेथड इज कॉइन्ड बाय द नॉल. डॉल मध्ये NOL नॉल 1902. It is the condition in which fruit तयार होणार is developed without the process of fertilization. Now fertilization directly काय तयार होईल? fruit तयार होईल. It occurs naturally, some variation by the pineapple, banana, papaya. Okay, तिघापासून आहे. ठीक आहे. पार्थिनोजेनेसिस म्हणजे for development or the formation of the fruits without the fertilization called as the parthenogenesis. It is discovered by the knoll. Okay, it occur naturally in a कोणामध्ये? pineapple, त्याच्यानंतर banana आणि त्यानंतर papaya. In this plant, it seems that placental tissue
दॅट अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्युसेस द ऑक्सिन. हे थोडंसं लक्षात ठेवा, थोडंसं पूर्ण लक्षात ठेवू शकतो. बघा इथं काय काय होतं, एक अनफर्टिलाइज्ड जी ओव्हरी आहे ना, फर्टिलायझेशन तर होत नाही, मग राहिलं पण अनफर्टिलाइज्ड ओव्हरी, ती काय तयार करते, ऑक्सिन. त्याला म्हणायचं IAA, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड, IAA, which is responsible for the enlargement of ovary into the fruit. म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही, फ्युजन होत नाहीये, म्हणजे ओव्हरी आहे त्याच्यामध्ये IAA हार्मोन तयार होतो आणि इन्लार्जमेंट पासून काय तयार होते, फ्रूट तयार होते. ओके, इंडोल ॲसिटिक ॲसिड अँड रिस्पॉन्सिबल फॉर द इन्लार्जमेंट ऑफ द ओव्हरी इनटू द फ्रूट, अँड द फ्रूट रिसेम्बल्स द नॉर्मली प्रोड्यूस्ड फ्रूट बट इट इज द, याच्यामध्ये काय नसते, सीड नसतात. म्हणून जे पार्थेनोजेनेसिस मध्ये जे फ्रूट तयार होतात ते आर द सीडलेस. मग कोणता हार्मोन याच्यामध्ये वापरतात, इंडोल ॲसिटिक ॲसिड. ओके ओके, सांगतो मी. पॉलीएम्ब्रियोनिक पपईमध्ये असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ पपई. त्याच्यामुळे एक मेल आणि फिमेल, समजलं, जे मेल असतात त्यांच्यामध्ये होत नाही, अरे असतात ते, आपण रिसर्च करू त्याच्यावर. पुढे पॉलीएम्ब्रियोनिक कोणता आहे, आता लास्ट पॉइंट, दॅट इज द पॉली म्हणजे टेक्निक, पॉली म्हणजे अनेक, एम्ब्रियोनिक म्हणजे अनेक एम्ब्रियो, दॅट इज द पॉलीएम्ब्रियोनिक. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन 1 एम्ब्रियोज, म्हणजे एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असतील त्याला म्हणायचं पॉलीएम्ब्रियोनिक. इनसाइड द and the condition is described as the polyembryonic. It was first noticed by the Leeuwenhoek, महत्त्वाचा सायंटिस्ट आहे, ठीक आहे. Leeuwenhoek in the seeds of the citrus genera. citrus म्हणजे जे लिंबूवर्गीय वनस्पती असतात त्यांना सिट्रस म्हणायचे. इट इज द ऑकरन्स ऑफ द मोर दॅन द 1 एम्ब्रियो इन द सीड्स. लिंबाला जर तुम्ही कापल्या तर तुम्हाला अनेक सीड भेटतात, पॉलीएम्ब्रियोनिक. ओके, which consequently result in the emergence of the multiple seedlings. The additional embryo result from the differentiation and development of the various maternal and zygotic tissue associated with the ovule of the seed. Polyembryony may be a true or false depending upon the where many embryos arises in the same embryo sac or in a different embryo sac in same ovule. In adventative polyembryony, an embryo developed directly from the diploid cell. इथं बघा, जे adventative embryony असते त्यांच्यामध्ये जे एम्ब्रियो डेव्हलप होतात ना ते डायरेक्टली होते फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ द न्यूक्लियस सेल and integuments of the citrus. And the cleavage polyembryony, zygote proembryo sometimes divides that cleaves into the many parts of the units. Each unit that develops into an embryo, polyembryony increases the chances of the polyembryony का होते, कारण काय increase करायचे, chances of the survival of the new plants and the nuclear adventative polyembryony. हे काय लक्षात ठेवा, आलं लक्षात. तरी याचा वापर न्यूक्लिअर ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोचा वापर हॉर्टिकल्चर मध्ये करतात. पण एवढंच येऊ शकते पेपर मध्ये की बाबा पॉलीएम्ब्रियो का वापरतात प्लांट्स, बिकॉज टू इन्क्रीज द रेट ऑफ द सर्वायवल. त्याच्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं, एम्ब्रियो पॉलीएम्ब्रियो वापरलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय पॉइंट आहे, डू यू नो म्हणा, बघूयात काय काय आहे. तर पार्थेनोजेनेसिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो डायरेक्टली फ्रॉम द एग सेल और द मेल गॅमेट. इट इज काइंड ऑफ द अपोगॅमेट. पार्थेनोजेनेसिस, development of the embryo directly from the egg cell or the male gamete, it is known as the apogamy. आता इथे बघ काय काय दोन गोष्टी आहेत कळल्या, एक सेल पासून आणि दुसरा आहे मेल गॅमेट पासून. पपईचं झाड मेल असेल त्याच्यापासून पण फ्रूट तयार होते पण सीड नसते, त्याला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. ओके, त्याला म्हणायचं अपोगॅमी. अगॅमोस्पर्मी, दॅट इज द here plant produces seeds but embryo inside it produced without the, that is the omitting that meiosis and syngeny. Thank you so much. Parthenocarpy can be induced artificially. हे एक पॉइंट लक्षात ठेवा. पार्थेनोकार्पी हे आपण काय करू शकतो, आर्टिफिशियली करू शकतो. म्हणजे सिंपली फ्रूट तयार आपण आर्टिफिशियली करू शकतो बाय गिव्हिंग देम सम काइंड्स ऑफ हार्मोन्स. आता पार्थेनोजेनेसिस मध्ये IAA, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड आपण बघला, आणि बाय द स्प्रेइंग ऑफ द gibberellins, delaying pollination, use foreign pollen, etc. And genetically uniform parental type seedlings are obtained from the nuclear embryo. हा पॉइंट लक्षात ठेवा. जर तुम्हाला जेनेटिकली युनिफॉर्म पॅरेंटल टाइप ऑफ सीडलिंग पाहिजे असेल तर तिथे कोणापासून घ्या, तुम्ही न्यूक्लियर एम्ब्रियोज पासून घ्यायचं. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा सीईटीचा क्रॅश कोर्स मधला पहिला टॉपिक बायोलॉजीचा संपलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण करूया दुसरा टॉपिक करायचा की तिसरा, लाईनच घेऊन टाकू. ठीक आहे.
थांबूया तिथं. आणि बघा 5 लेक्चरमध्ये व्हिडिओ कम्प्लीट आहे. लेक्चर कम्प्लीट झाले पहिल्या धडा. एक ना एक पॉईंट थांबूया.